चालू करेल ना, सांगा लागेल नाही थांब. एक मिनट रुको जरा दत्ता भाई, शुरू करने का ना कि वो पढ़ी पूछ रहे थे तुम्हारे किसी रुको रे अभी हाँ टाइम है. सुशील से उठा लो. बरं आज तुम्ही बोलता सुरुवात सुशील है और बड़े बड़े पटेल, आज एक वेगळा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांना काल एका व्यक्तीने चप्पल फेकून मारला. अरे मैं किसी तरह लगा नहीं मेरा कार्ड. रुको लाइट चलेगी 5 मिनट रुको. प्रश्न लाईटला पण आवडला. आज सुरुवातीला खराब करेल. त्यांना चप्पल फेकून मारल्याची घटना घडली आहे. त्या घटनेचा सगळीकडून निषेध व्हायला लागलेला आहे. तुमचं काय मत आहे? और ऊपर झालं. रुको थांबा हो. हाँ रोल. बोले पाटील. ती घटना घडली आहे चीफ जस्टिसला चप्पल फेकून मारल्याची. काय ते तर निषेधार्थच आहे. अशा गोष्टीचा निषेध व्हायलाच पाहिजे, असं व्हायला नको. कारण जिथं न्यायदेवतेवरती विश्वास आहे अशा ठिकाणी अशा काही घटना होणं म्हणजे ते निषेधार्थच आहे आणि त्याचा निषेधच आहे. दुसरा प्रश्न, तुम्ही जे काल म्हणाला होतात की अजित पवारांना छगन भुजबळ आणि परळीचं घराणं संपवण्याचा प्रयत्न करतायत. रोहित पवार सुद्धा म्हणाले की ते खरं आहे, पण त्याच्या पाठीमागं भाजपचा हात असावा. नाही, ते हात कोणाचा आहे पाय कोणाचा आहे हे मला नाही माहिती, पण आपण जे खरं आहे ते बोलतो कधी पण. आणि असं काही भेदभाव करत नाही. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आहे ते बोललो आणि ते सत्यच आहे. आणि एक ना एक दिवस त्यांना पश्चाताप येईल माझ्या शब्दाचा. अजितदादांना, त्यांना सुद्धा, शिंदे साहेबाला सुद्धा आणि फडणवीस साहेबाला सुद्धा, आणि विशेष करून अजितदादाला सुद्धा पश्चाताप येणार की हे सांगत होतं त्यावेळेस आपण ते कानं निराळं टाकलं. पण एक कानं निराळं टाकण्यासारखा विषय नाही आहे. खूप मोठं गंभीर असं षडयंत्र शिस्त आहे आणि ती लोकात चर्चा आहे ना. मी कुठं विश्वास ठेवा म्हणतो, ती लोकात चर्चा आहे. आणि याचबरोबर पवारसाहेबांसुद्धा पश्चाताप येत असत की जेव्हा लोकांना आपण आरक्षण दिलं, ज्याला दूध पाजलं ते सापासारखे आपल्यावरती उलटलेत. त्याच्यापेक्षा मराठ्यांनाच दिलं असतं तर बरं झालं असतं, हे सुद्धा त्यांना पश्चाताप येत असणार. तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तायवाडेंनी केली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे वारंवार भडकाऊ भाषण करत आहेत, ओबीसी नेत्यांना संपवण्याची भाषा करत आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा. आणि छगन भुजबळ काय ज्ञानेश्वरी सांगतो काय वाव्या म्हणतो ते करणं म्हणा आधी त्याच्यावर गुन्हा दाखल. तेव्हा म्हणला का नाही अंबरच्या याच्यात कोयते काढू, तलवारी काढू, दांडे काढू, शेरीच म्हणत होता. पुण्याला पण म्हणला. करणं गुन्हे दाखल. आणि कोणतं भडकाऊ भाषण आहे? आधी सुरुवात तुम्ही केली. भडकाऊ फिडकाऊ भाषण आपण केलं नाही. मराठ्यांच्या प्रामाणिकपणे खऱ्या व्यथा मी मांडल्यात, आता त्या पचनी पडाना. यांनी मराठ्याला धरून आयुष्यभर गुप्त पद्धतीनं मराठ्यांवरती अन्याय केलाय, मराठ्यांना त्रास दिलाय. जातीवाद यांच्या डोक्यात होता, म्हणूनच यांनी मला वाटतं 90च्या दशकात किंवा 80च्या दशकात माधव पॅटर्न आणला होता. यांना आतून मराठ्यांना संपवायचंय, हो पण यांच्या धमक नाही म्हणून हे आतून काड्या करतात आणि संपवते. ते फक्त खऱ्या व्याजनं मी बोलतोय, पहिले कोणी बोलत नव्हतं. हे मराठ्यावर हमेशा अन्याय करायचे कोणत्या ना कोणत्या रूपाने, फक्त कळून देत नव्हते. आता फक्त मी जाहीर सांगायला अरे असं बोलतेत, हे असं करतेत, आणि यांना विरोध करत नव्हतं कोणी. मी जाहीर अंगावरती घेतो यांना, कारण अन्याय करणाऱ्याला अंगावरच घ्यावं लागतं. अन्याय करणाऱ्याचा विरोधच करावा लागतो, तरच संपतं. छत्रपती शिवरायांनी, वीर महाराणा प्रतापांनी हे शत्रू मोडून काढले, तोडून काढले, कापून काढले. असं अन्यायाच्या विरोधात लढावंच लागतं. मग त्या भगतसिंग असतील, ते स्वातंत्र्य सैनिक असतील, सगळे आपले बॉर्डरवरचे फौजी असतील, अन्यायाच्या विरोधात लढावंच लागतं. तसं मी फक्त माझ्या समाजावर 60-70 वर्षापासून अन्याय होतो, हे कुणी बोलून दाखवत नव्हतं. मी बोलून दाखवलो. लोक सहन करायचे, मी म्हणतो सहन नाही करायचं, कोणावर अन्याय करायचा नाही. ते पुढे असंही म्हणतात की जर ओबीसीच्या नेत्यावरून गुन्हे दाखल सरकार करत असेल तर सरकार भेदभाव का करत आहे? भेदभाव कुठं करतंय? तायवाडे म्हणणं आहे की ओबीसीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल केले जातात, तुमच्यावर का नाही? तुम्ही वागतातच तसे. आतापर्यंत तुम्ही जाती तेढ ओबीसीच्या नेत्याला करायची गरजच नव्हती. एक ओबीसीचे नेते नाही, तुम्हाला क्लिअर सांगतो. हे जातीचे आहेत आणि ठराविक थोड्या जातीचे.
लाभार्थी टोळीचे आहेत, हे जातीचे पूर्ण जाती सुद्धा नेते नाहीत. आणि जसं मी म्हणायला लागलो ना 8 दिवसापासून हे जातीचे नेते नाही, ओबीसीत नेते नाहीत, ते मला म्हणायला आता जसं आम्ही म्हणतो का तसंच म्हणतात ते छगन भुजबळ. मागं केव्हापासून त्याला शेपूट धरून चालायची सवय लागली काय माहित. मोर्चा काढला की ते मोर्चा काढणार. म्हणजे ही जी सवय आहे ना यांची, ह्यो जातीय तेढ यांनी निर्माण केला म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल होणारच ना. आम्ही केला का? आम्ही काय बोललो का आधी? गॅजेट विषयी कोण बोललं? मराठ्यांच्या अवलादीविषयी कोण बोललं? तुम्ही. आमचं शांततेत आंदोलन अंतरवाली सुरू आहे कृष्णभाऊ. तुम्ही आंबडला येऊन शिया दिल्या, तुम्ही आंबडला येऊन तलवारी काढायच्या भाषा केल्या. सुरुवात कोणी केली? आमचा काय दोष? मी बघा, मी माझ्या मराठ्याला सांगतो आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या राज्यालाही सांगतो, माय बापा मी अगोदर कधीही कोणाला बोललेलो नाही. मी हे बोलल्याच्या नंतर बोललेलो आहे आणि बोलले मी सोडणार नाही, मी बोलणार. कारण माझ्या समाजावर कोणी अन्याय केला मी सहन करू शकत नाही आणि मराठ्यांनी सुद्धा इथून पुढं करायचा नाही. काय मतदानासाठी मार खायचा का खाली माना घालून जगायचं काय? काही गरज नाही मताची. तुपलं मतदानच नको म्हणा आम्हाला. एवढीशी टोळी ती लाभार्थी टोळी परळीची. पण कायवाडे हे बी म्हणतात की मी काय भाडे घासत बसलो नाही, मी ओबीसी नेत्याच्या पाठीशी उभा राहील. आणि मग तुम्हाला कोण म्हणलं खाली बस? उभाच राहा म्हणा. बरं, आपलं शेतीशी संबंधित आंदोलन त्याच्यामध्ये काय मुवमेंट कशी भूमिका? नाही, आणखीन नाही ठरलं. दिवाळीच्या नंतर राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनेची, शेतकऱ्यांची, तज्ज्ञाची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. कारण ते आंदोलन खूप मोठं असणार आहे, खूप ऐतिहासिक आंदोलन असणार आहे आणि निर्णायक आंदोलन असणार आहे. ते की शेतकऱ्याला न्याय देऊन द्यायचा, त्याशिवाय मागे सरकायचं नाही. खूप टोकाचं आंदोलन होणार आहे. ते शांततेत होणार आहे पण खूप टोकाचं होणार आहे. त्यामुळं आता बैठक झाल्याच्या नंतर सगळं सविस्तर आपण त्याच्यावरती ठरवू. ठीक आहे. तुम्ही ते राहुल गांधींवर काल मेळाव्यात टीका करता, काय कारण आहे की तुम्ही काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांवर टीका करता? आणि काँग्रेसचं काय कारण आहे? मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणायचं काय कारण आहे? एकावरचे कुठं गेले? मला वाटतं धानोरकर काय फक्त एक आलतं, झालता बिमोड सगळा. मराठ्यांमुळं नवी संजीवनी मिळाली, सीटं निवडून आले. माझं का लगेच लागले का मराठ्यावरच वरटंगडी करून मुताला? इथं सुट्टी नाही भाऊ. हो, इथं मराठ्यांनी तुम्हाला बळ दिलं आणि त्याच मराठ्याच्या विरोधात जाणार. अरे हे इतके स्वार्थी आहेत ना, आता आमच्या लक्षात यायला लागलं. या लय इतके हे काँग्रेसचे काही लोक, काही त्यांच्यात खूप चांगले आहेत. तिकडं देशमुख येतं, इकडं पृथ्वीराज चव्हाण साहेब येतं, थोरात येतं, इकडं लय येतं, चव्हाण येतं, इकडं काळे येतं, तिकडं रणजिताई येतं, परत पाटील येते, लय येत त्यांच्यात. ते नाना पटोले येतं, त्यांच्यात खूप चांगले येतं. ते सुशीलकुमार शिंदे येतं, तिकडं ते विशाल पाटील आणि ते येतं, तिकडं कदम घराणं आहे, त्यांच्या सुद्धा खूप चांगले चांगले लोक आहेत. नाही असं नाही ना. ते बागवे येतं, खूप चांगले चांगले लोक आहेत त्यांच्यात. ते काय कमी आहेत का? खूप मोठाले घराणे आहेत. ते नाही उपकार विसरत, हे लय उपकार विसरत येत. यांना फक्त एकदा यांचं झालं ना, निवडून आलं ना, हे ओबीसीचे म्हणून नेते आहेत ना, हे असलेच आहेत. हे फक्त वापर करून सोडून देणार. अहो यांच्यासाठी किती दुश्मनी झाल्यात लोकांच्या. आणि हे म्हणतात याच्यामुळं झालं का काँग्रेस मोठं, त्याच्यामुळे झालं का काय? यांना मुसलमानांनी मतदान नाही केलं का? दलितांनी मतदान नाही केलं का? काय वेळ आहे आज मुसलमानावर? दिलं का वाऱ्यावर सोडून या काँग्रेस आणि बेसरामानी? जातात का मुसलमानाच्या मदतीला हे काँग्रेस आणि बेसराम? आणि लोकांना सांगते शानफाना. तुम्हाला काँग्रेसचा राग आहे की नेत्यांचा राग आहे? अहो नेते येत असलेच आणि ते आता पक्षात असलाच म्हणावं लागेल ना. मग म्हणायचं नव्हतं तर वेळ आली. जसं की आम्ही मागं सांगितलं भाजप चांगलं आहे, काही नेते खराब आहेत, तसं आता हे काँग्रेसच खराब आहे म्हणायची वेळ येऊ नये आमच्यावर, म्हणजे झालं. अहो इतकं विदूषक आणि इतकं अविचारू वागायचं आणि मराठ्याच्या विरोधात काँग्रेसने जायचं, इथं बिमोड करून टाकते ना सगळा. काय गरज आहे त्यांना? त्या राहुल गांधीला सांगायची की मराठ्याच्या विरोधात बोल म्हणून त्या नागपूरच्या वडंटीवार साहेबाला. काय केलं मराठ्याच्या पोरांनी त्या वडंटीवारचं? कशामुळे विरोध करतो आरक्षणाला? काय कारण आहे? मी पण तो आता या पुढच्या आठवड्यात दिल्लीला चाललो.
मीही वकिलांची बैठक घ्यायला लागलो तिथल्या तज्ज्ञाची मोठी. बघतो ना 94चं जे आर कसं काय चॅलेंज होत नाही. तुम्ही आमच्या मागं लागता का? आम्ही आमचा रात्रीच विषय झाला. दिल्लीच्या सगळ्या तज्ज्ञाशी, वकिलांशी, मोठमोठाल्या तिथले वरिष्ठ सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत त्यांच्याशी चर्चा करायची. मुंबईतल्या सुद्धा ज्येष्ठ जेवढे नामवंत वकील आहेत त्यांच्याशी पण चर्चा करायची वरिष्ठांशी. 94चा जे आर 50%च्या वर गेल्या 2% आरक्षण चॅलेंज करायचं. तुम्ही आमचं वाटोळ करायला निघाला म्हणलं मी बी सोडित नाही तुम्हाला. हो द्या, काय व्हायचं. म्हणजे तुम्ही सरळ सरळ मराठीच्या अंगावर यायला लागला, वाटोळ करायला लागला. मी आता सुट्टी झाली, बहुतेक मी उद्या सुट्टी घेणारच. लगेच मी 2-4 दिवसात ठरवणार आहे. दिल्लीच्या बी सगळ्यात तिथं प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करून मी सुद्धा सुरू करणार आहे. आता आमच्या मागं घेण्या देण्याची 7.5 लावता आमचं खरं असून आमच्या जे आरच्या विरोधात कोर्टात गेलात आहे का नाही? आम्ही गेलो तुमच्या विरोधात कोर्टात कधी? आमचा नुसता हैदराबादचा गॅझेटियरचा जे आर निघाला तर तुम्ही लगेच चॅलेंज केला. इतकी वाईट नीती आहे तुमची मराठ्यांविषयी. हे मराठ्यांपुढे पुरे उडे पडलेत आता. हे नेते हे मराठ्यांच्या विरोधात आहेत. यांना मराठ्यांचं कल्याण होऊ वाटत नाही, मोठं होऊ वाटत नाही. मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं व्हावं इतकी नीच विचाराचे हे लोक आहेत. हे मराठ्यांच्या लक्षात आलं. सुरुवात तुम्ही केली, मी नाही केली. तुम्ही 3दा चॅलेंज केलं आमचं. एकदा नारायण राणे साहेबांनी दिलेलं 16% चॅलेंज केलं. गायकवाड कमिशननं दिलेलं 13% चॅलेंज केलं. आता 10% दिलेलं ते बी चॅलेंज केलं. हा, आम्ही तुमचं काही चॅलेंज केलं का? आता आम्ही लढून चटण्या भाकऱ्या खाऊन उपाशी तापाशी मुंबईत राहून आम्ही हैदराबादचा आणि पश्चिम महाराष्ट्र 17 संस्थांचा गॅझेटियरचा जे आर आणला. तुम्ही चॅलेंज करणार त्याला? म्हणजे तुम्ही आमच्या घरं जाळायचं ठरवलंय, उद्ध्वस्त करायचं ठरवलं आमच्या मराठ्याचे पोरं. मग आता आम्ही बी चॅलेंज करायला तिथून पुढे तुम्हाला. रस्त्यावरची लढाई सोबत आता कायदेशीर लढाई पण लढणार. आता तुम्ही आता नुसती माझ्या बघ म्हणा छगन भुजबळला. तो ह्यामुळे ओबीसीचं किती वाटलं होतं बघ म्हणा तू. कारण तू आमचं वाटलं करू नको. मग तुम्ही तुमचं आरक्षण मजात खा, आमचं आम्हाला हक्काचं मिळून द्या ना. याचे का दाखल करता? आणि काय झालं बरं का, आमची मराठी सुद्धा चुकी. जातीवाद नको, जातीवाद नको, जातीवाद नको, जातीवाद नको, आपल्या आपल्यात काही नको. अरे पण नुसते आपण एकटेच म्हणतो ना, ते कुठं म्हणतेत? त्यांनी पण म्हणलं पाहिजे ना, मराठा ओबीसी आपण सामंजस्य राहिलं पाहिजे. आपण एकटेच म्हणतो. उदाहरणार्थ आपण एखाद्याला आपला पाहुणा म्हणतो. अरे नुसतं आपणच म्हणतो, ते कुठं म्हणतं आपल्याला पाहुणा आहे म्हणून? तसं आपण हमेशा सोडू द्यायचं. लागलं वाटलं व्हायला आमचं. किती हाल झाले. 10% आरक्षण, 13% आरक्षण रद्द झालं. ऍडमिशन लाखाने ऍडमिशन रद्द झाले. याचा काही विचार करायचा नाही समाजाला. आणि काय विचार करायचा? आणि आमचे काही लोक म्हणतात नको काय बोलायचं त्यांच्या विरोधात. काय बोलायचं होतं? फाशीवर देतो पोरं मग आपले. घ्या म्हणा पोराला फाशी औषध. ही भूमिका चांगली नाहीये. म्हणून आता ना हे कोर्टात गेले ना, आमची नुसती वाट बघायची कोर्टाचा निकाल काय करतोय, कोर्टाचा निकाल कसा येतोय, कोर्टाचा निकालाचं काय नुसतं बघायचं. मराठ्यांचे आमचे बांधव बघायची भूमिका घ्यायची की त्यांनी चॅलेंज केलं काय करतोय कोर्ट बघू. हा, कोर्टानं उडीलं की बसले रडत. त्यांच्यापैकी यांचा बी उडा ना, आपलं उडणार ना यांचा उडायचं, ठोयचं नाही. तेव्हा हे ठेपेल इथे नसता. आमचं तुम्ही चॅलेंज करू नका, आम्ही तुमचं चॅलेंज करीत नाहीत. प्रत्येकाचं भांड्याचं घर आहे, काचाचं घर आहे, फुटतच असतं. ध्यानात ठेवा. तुम्ही काय लई पक्का आरक्षण नाही तुमचं बी. हे 16% आरक्षण दिलेलं आहे त्यावेळेस हे आरक्षण 100% उडत आहे. आणि त्याची तयारी आम्ही सुद्धा फुल करतो. आता लागू ती काय लागायचं ते आम्ही तयारी केली. तुम्ही आमचा हैदराबादचा चॅलेंज केला जे आर, आता आम्ही तुमचा चॅलेंज करणार. तुमची तयारी ना जे होईल ती होईल, पण मराठ्याला मिळून द्यायचं नाही. तसं आता मी बी तयारी जे होईल ती होईल तुम्हाला मिळून द्यायचं. मग या युद्धाचा अंत कुठे होणार? त्यांना विचारा त्याचा अंत कुठं होणार. ज्यांनी दिलं राव त्यांचं सुद्धा नाही झाले. त्या पवार साहेबांनी यांना आमचं आरक्षण दिलं त्यांचे नाही झाले. त्या पवार साहेबाला पश्चाताप येत असन तिच्या आली यांना उगाच सापाला दूध पाजिलं. त्याच्यापेक्षा मराठ्याला दिलं असतं तर बरं झालं असतं. पश्चाताप येत असन त्यांना आता की मराठ्याला आरक्षण दिलं असतं तर बरं झालं असतं. काय चुकीचं करतोय मी? कोण नाव ठेवतो याला? कोण आहे मराठ्याचा असा की त्याला वाटतं आपण त्यांचं चॅलेंज करू नये? मग त्यांना का वाटत नाही की मराठ्याचा जे आर चॅलेंज करायचा नाही? तुम्ही आमच्या वाटा जाऊ नका, आम्ही तुमच्या वाटा जात नाहीत. आणि तुम्ही आमचे जे आर रद्द करणार, आरक्षण रद्द करणार, आणि आम्ही कवर बघायची भूमिका घेणार, खाली मन घालून कवर जगणार आम्ही.
तुम्ही उठा सुटता की कोर्टात पळता, उठाचा सुटता की मोर्चे काढता, उठाचा सुटता की नुसते आग उकाता तुम्ही मराठ्यांच्या विरोधात. हा, किती दिवस सहन करायचे आम्ही नको 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 म्हणून. तुम्ही थोडं बी थांबा ना, तुम्ही माजाड्यासारखंच करायला लागले. मग आता तुम्ही मास्तर जिरावं लागेल ना, त्याशिवाय तुम्ही गप नाही बसणार. आता होणार आहे फाईट. शरद पवारांचा काय मुद्दा आहे? नाही नाही, ते सांगितलं तुम्हाला मी की आमचं आरक्षण आहे 16%. आणि त्यात गेलेल्या जाती त्या आरक्षणात बसतच नाही. आणि 94 पासून तसं तरी मी सरकारला आता माहिती मागितली. 1967 पासून 2023 पर्यंत मला पुरी माहिती पाहिजे. आरक्षणात कोणत्या जाती घातल्या, कशा घातल्या, काय निकष लावून घातले, हे मागासवर्ग आयोगाच्या यादीत बसतेत का, केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या यादीत बसतेत का, हे निकष पूर्ण करतेत का, ह्या जाती प्रगतशील आहेत का, आहेत तर मग कस काय घातल्या, कोण कोणासारखा दिसतोय, काय सिद्ध केलं तुम्ही घे त्याच्यासारखा दिसतो म्हणून. यांना पोरग झाले घे म्हणजे तुमसारखं दिसतं, असं कसं काय दिसत. ती मला निकषच पाहिजे. आता मी खेटणारच आहे. बघू कोणाकोणात किती किती दम येते. अरे आम्ही सोडलं राहतो, मला 15-20 वर्ष सोडले, थोडे दिवस नाही सोडलं, 15-20 वर्ष आरक्षण मिळालं की तुम्ही आमचं आरक्षण घालता. आम्ही नुसते हात जोडून बघतो थोबाडाकडे तुमच्या, आणि नुसतं फेसबुक व्हॉट्सअपवर याने आमचं आरक्षण घातलं, त्या वकिलाने आमचं वाटोळं केलं, ह्या नेत्याने आमच्या विरोधात याचिका टाकली. अरे ते जाहीर सांगतो छगन भुजबळ, मी 7 याचिका टाकल्या. आणि मराठी नुसते थोबाड घेऊन बघणार का तिकडे. आता कवशिक वाटोळ होतंय, कवशिक वाटोळ होतंय, कवशिक वाटोळ होतंय. आपलं जशाला तसं उत्तर यांना द्यावं लागेल, तेव्हा ठेप्याला येणार आहे. बघायची भूमिका किती दिवस आता विनाकारण. म्हणजे आपल्या छातीवर नाचल्यासारखं नाचायला ते. बघा आम्ही तुमचं चॅलेंज केलं म्हणजे का भिडी तू का, भिडी तू. आणि आपण म्हणणार नसतं हा त्यांनी चॅलेंज केलं, हा चॅलेंज केलं. काही राग, काही तिड, काही हाय का नाही तुम्हाला मराठ्याला. आपल्या जातीला किती हिनवलं जातं, आपल्या जातीला किती खाली बघायची वेळ आली. मागच्या लाईनला उभा केलंय पार. आपलं हक्काचं आरक्षण असतो का, आम्हाला अधिकार नाही. लोकशाहीत आरक्षण घेण्याचा हक्कानं नोंदी असून मिळवण्याचा अधिकार नाही आम्हाला. आम्ही बोलायचं नाही. कशामुळे पुढे येऊ देत नाहीत आम्हाला. या भूमिकेवरती स्पष्ट आपल्याला आता बोलावंच लागणार आहे. नुसते संबंध चांगले ठेवायचे. काय करा संबंध चांगले ठेवून त्यांनी काय आयुष्य काढणार आहे, आपलं पोट भरणार आहे का त्यांनी. काय करा त्या संबंधाचं, हे ठेवतात का चांगले. यांनी सुद्धा आपल्यासोबत संबंध चांगले ठेवले पाहिजे. आपण एकट्याने ठेवून उपयोग नाही. आपण नुसतंच म्हणायचं छगन भुजबळ चांगला, छगन भुजबळ म्हणतो का तुम्हाला चांगला. तुमच्या लेकराचं उभं वाटलं हो हे काम करतो. हा आता जशाला तसं मराठ्याला कडवट कणखर वागावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्या पुढच्या पिढ्या नीट जगणार नाहीत. आता यांचे सगळ्यांचे रंग मराठ्या पुढे उघडे पडलेत. कोणत्या पक्षाचा नेता, कोणत्या जातीचा नेता आपल्या विरोधात जातोय, त्याला इथून पुढं राजकीय संपवायचंच. वेळेवर दया माया करायची नाही. इतकं जातवान मराठ्यांनी वागायचा. इथून पुढं म्हणले पाहिजे प्रत्येक नेता ओबीसीचा किंवा त्यांच्या जातीचा मराठ्यांच्या विरोधात जायचं नाही. 7 पिढ्या झालं आमचं घर संपलंय मराठीच्या नादी लागल्यामुळे. एवढा धाक बसला पाहिजे. आता पर्याय नाही मराठ्यांनो, पर्याय नाही. धाक बसावंच लागन. मराठ्याच्या विरोधात गरळ ओकणारे, मराठ्यांचं हमेशा वाटलं झालं पाहिजे हे स्वप्न बघणारा ओबीसीचा किंवा त्या जातीचा नेता, त्या जातीचा नेता संपावाच लागणारे. ज्यावेळी शिवमॅसेज पुढे जाईल की 7 पिढ्या झाल्या आमच्या घराचं वाटलं झालं मराठ्यांच्या वाटी नादी लागल्यामुळं, आयुष्यात सुद्धा ते आडवं येणार नाहीत. हे पावलं उचलावं लागते. मी पुन्हा सांगतो, मी चूक करत नाही. त्यांनी सुरुवात केल्यावर मी करतो. फक्त इथून मागं मराठ्यांनी त्यांना जिथं तिथं थांबवायला पाहिजे होतं, जिथं तिथं खुट्या ठोकायला पाहिजे होत्या. ते जर कोर्टात गेले तर मराठ्यांनी जायला पाहिजे होतं. म्हणजे त्यांना इतका माजन मस्ती आली नसती. आपण प्रत्येक वेळेस कोर्टात हे म्हणून सोडून दिलं आणि मग सरकार म्हणायचं आम्ही टिकितो, पुन्हा आम्ही वकील लावतो आणि मग आपण आशावर जगायचं. असल्या भानगडीत जगायचं नाही इथून पुढं. समोरच्याची ओबीसीच्या नेत्याची जशी कृती असेल तशी इथून पुढं मराठ्यांनी कृती करायची. ही कृती खरं तर आमच्या आधीच्या मराठ्यांच्या नेत्यांनी करायला पाहिजे होती. मराठ्यांच्या समन्वय किंवा जे अभ्यासक असतील त्यांनी करायला पाहिजे होती. जशाला तसं खेटायचं, तेव्हा आज मराठीवर ही वाईट वेळ आली नसती. आता इथून पुढे तरी मराठी शान
आपल्या गावातला आपल्या विरोधात कोण जातोय याच्यावर बारीक ध्यान ठेवायचं. आपल्या तालुक्यातला आपल्या विरोधात कोणत्या जातीचा नेता जातोय याच्यावर बारीक ध्यान ठेवायचं, इसरायचं नाही आणि राजकीय खात्मा त्याचा करायचा. तेव्हा तो म्हणून मराठ्याच्या नादे लागल्यावर उभी राख रांगोळी होती, आता लागायचं नाही. तसंच आरक्षणाच्या बद्दल, मराठ्यांच्या योजनाच्या बद्दल, मराठ्यांच्या जातीच्या बद्दल, मराठ्यांच्या नेत्याच्या बद्दल कोण वाईट बोलतो त्याला सुद्धा इथून पुढे जशाला तसं उत्तर द्यायचं. तो कोर्टात गेला तर आपण कोर्टात जायचं. त्यांनी मोर्चे मराठ्याच्या विरोधात काढे का, आपण बी त्यांच्या आरक्षणाच्या विरोधात काढायचा. त्यांना मिळू नये म्हणून आपण म्हणायचा. तेव्हा हे म्हणते आता मराठ्याच्या नादी लागायचं नको, हे मराठ्यांनी समजून घ्या. तेव्हा आपल्या पिढ्या जगत्याल आणि आपल्याला कोणाची गरज नाही. आपण एकटेच 50-55% आहेत, काही करीत नाही आपलं कुणी. हो, काय कोणाच्या तिथं गरज नाही. कचाकच कामं करा शेतात आणि मराठ्यांनी कष्ट करून पैसे कमा. 10-5 रुपयासाठी त्या 15 दिवसाच्या निवडणुकीसाठी कोणाच्या मागं हिंडायचं, कोणाच्या सभाला जायचं नाही, कोणाच्या प्रचाराला जायचं नाही आणि कोणाला मोजायचं नाही आणि कोणाला मतदान मागायचं नाही. त्या टोळीचं तर मतदानच घेऊ नका. त्याला म्हणा तू मतदानच करू नका आम्हाला, तुम्ही नकोच आम्हाला. तू ज्याला करत त्याला कर म्हणा, चल तिकडं. 3-3, 5-5, 10-10 हजार मतदान आहे त्यांचं एका मतदारसंघात. तेवढ्यासाठी पळते त्यांच्या मागे भिकाऱ्यासारखे मराठीचे नेते. तो मतदान नको म्हणा, भूत आला जातील दुसऱ्या जरा 1000 जाती आहेत. आरक्षणात जर 450 तर अशा हजारिक असतात. धन्यवाद. 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 थँक्यू. पाठवायचे नाही की दिले? मगाशी